सध्या सिन्नर शहर व उपनगरांमध्ये पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून यात सिन्नर नगर परिषदेने तातडीने उपाययोजना करून दररोज नियमित पाणी पुरवठा करावा अशी मागणी शुक्रवार दिनांक 22 एप्रिल रोजी सिन्नर तालुका भाजपाने मुख्याधिकारी सिन्नर पोलीस सिन्नर तहसीलला निवेदनातून केली आहे। तसे न झाल्यास बुधवार दिनांक 27 एप्रिल रोजी भाजपाच्या वतीने सिन्नर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। सिन्नर शहर व उपनगरांना पाणी पुरवठा होणाऱ्या कडवा व दारणा धरणामध्ये मुबलक पाणीसाठा असूनही शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दोन्ही जलवाहिन्या पुरेशा क्षमतेने जलकुंभ भरणारे असतानाही सध्या शहरातील काही भागात विशेष करून उपनगरांमध्ये 4 दिवसात तर काही भागात 2 दिवस पाणी येत नाही। अशा परिस्थितीत नागरिकांना खाजगी पाणी टँकरद्वारे जादा पैसे देऊन पाणी घ्यावे लागत आहे। या सिन्नर नगर परिषदेतील ढिसाळ नियोजन कारणीभूत आहे। तरीही परिस्थिती त्वरित सुधारून स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा दररोज अथवा दिवसाआड व्हावा अशी मागणी सिन्नर तालुका भाजपाने केली आहे। याबाबत त्यांनी मुख्याधिकारी संजय केदार, तहसीलदार राहुल कोताडे यांना निवेदन देऊन केले आहे। तसे न झाल्यास बुधवार दिनांक 27 एप्रिल रोजी मुख्याधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे। तसे निवेदन सिन्नर पोलीस ठाण्यातही देण्यात आले आहे। या प्रसंगी भाजपाचे तालुका प्रभारी जयंत आव्हाड, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, शहराध्यक्ष मनोज सिरसाट, सविता कोठुरकर, शरद जाधव, सजन सांगळे, दर्शन भालेराव, किशोर देशमुख, मंगला झगडे, सुमन जोशी, रोहिणी कुर्णे, विनोद आंबोले, प्रियंका द्विवेदी, कविता पिंगळे, दत्तात्रय आचार्य, अरुण आंबेकर, अरुण नवसे, प्रिया लहामगे, साक्षी लहामगे, दीक्षा लहामगे, संदीप गुजराती, महेश गुजराती, अनिल देशमुख, समाधान केकान, रुपाली काळे, उर्मिला लासूरकर आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। एसएन न्यूज साठी रोहन भावसार। आज सिन्नर शहरामध्ये विशेष करून सिन्नर शहरातील जे उपनगर आहे, मग ते विजयनगर असेल, कानडेमाळा असेल, खर्जेमाळा असेल, शिवाजीनगर, वृंदावन नगर, मुक्तेश्वर नगर, असे जे सगळे उपनगर आहे सिन्नर शहराचा जो विस्तार झालेला आहे, या सगळ्या उपनगरामध्ये आणि विशेष करून सिन्नरचा गावठा भाग असेल, लोंढे गल्लीतला भाग असेल, कुर्णे गल्लीचा भाग असेल, या सगळ्या परिसरामध्ये 4 5 दिवसानंतर पाणी येतं। पाणी येतं ते 20 ते 25 मिनटंच येतं। 20-25 मिनटामध्ये प्रत्येक घराला पाणी पुरेसं 4 दिवस पुरेल इतकं पाणीसुद्धा भरलं जात नाही, तर लगेच पाणी जातं। हा जो कृत्रिम पाणी टंचाई सिन्नरमध्ये हेतुपुरस्कार निर्माण केली जाते, याबाबत आम्ही आता तहसीलदार, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिन्नर नगरपालिका आणि प्रशासक सिन्नर नगरपालिका यांना आम्ही आता निवेदन दिलेलं आहे की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचं म्हणणं असं आहे की कडवा धरण असेल, दारणा धरण असेल, या दोन्ही धरणामध्ये पुरेसा पाण्याचा मुबलक असा पाण्याचा साठा उपलब्ध आहे। दोन्ही धरणामधून म्हणण्यापेक्षा दारणा नदीतून, कडवातून या सिन्नर शहराला 2 जलवाहिन्या टाकल्या गेलेल्या आहे। सिन्नर शहराच्या विस्तारित लोकसंख्येचा विचार करून या ठिकाणी जलाशय किंवा जलकुंभ हे मोठ्या प्रमाणात तयार झालेले आणि मग हे सर्व असताना देखील आज सिन्नर शहरामधल्या जनतेला 4 5 दिवस पाणी येत नाही। मग ही कृत्रिम पाणी टंचाई नाही तर काय, तर या कृत्रिम पाणी टंचाईवरती तातडीने उपाययोजना करून दररोज कमीत कमी लोकांना 2 ते 3 तास पाणी द्यावं अशी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही मागणी केलेली आहे। या ठिकाणी अनेक ठिकाणी पाईपलाईन गळती आहे, मध्येच पाईपलाईन काय फुटती, MSCB कडनं लाईन लोकांना घरात पाणी आलं का MSCBची लाईन जाते, म्हणजे अशा सगळ्या चक्रव्यूहामध्ये जनता आज या ठिकाणी पिण्याच्या पाण्यापासून या महाराष्ट्रामध्ये या आघाडी सरकारच्या काळामध्ये होरपळून जात आहे। पिण्याला पाणीसुद्धा वेळेवर मिळत नाही, पुरेसं मिळत नाही, मुबलक मिळत नाही, स्वच्छ मिळत नाही, ही परिस्थिती आज ह्या सिन्नर शहरातील जनतेची झालेली आहे आणि म्हणून त्याचा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो। आम्ही निवेदन दिलेलं आहे की जर ही सगळ्या यंत्रणा सुधारणा जर 27 तारखेपर्यंत 26 तारखेपर्यंत यांनी सुधारणा केली नाही तर आम्ही 27 तारखेला मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिका यांच्या कार्यालयामध्ये आम्ही ठिय्या आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात येणार आहे, याची शासनानं नोंद घ्यावी असं आता आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिन्नर नगरपालिका व तहसील कार्यालयामध्ये आम्ही पाण्याविषयी
टंचाई ही भासते, त्याच्यामुळे आम्ही निवेदन त्यांना तयार करून दिलेलं आहे. त्यांनी त्याच्यावर व्यवस्थित लक्ष नाही दिलं तर आम्ही त्याच्यावर ठिय्या आंदोलन करणार आहे. नगरपालिकेमध्ये भरपूर ठिकाणी असं होतंय, पाणी आलं का लाईट जाते, पाणी 20 मिनिटच असते, कुठे कुठे लोकांना प्रश्न पडतो 4 दिवस पाणी वापरायचं कसं वापरायचं. आणि अजून तर मे महिना पूर्ण उन्हाळा जायचा आहे. आताच ही परिस्थिती, तर पुढचा महिना अजून तर खूप काटकसरीने काढावं लागेल. त्याच्यामुळे सर्वांनी याची दखल घ्यावा. आंदोलन आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात जोरात आंदोलन करण्यात येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.